जो आपल्यासमोर उभा आहे, गेली अनेक वर्ष मी मराठी या विषयावरती मी बोलत आलो, मराठी या विषयावरती अंगावर केसेस घेत आलो, मराठी या विषयामध्ये मी जेलमध्ये गेलो, आपल्याच महाराष्ट्रात. मी आता म्हैसकर मॅडमचं तेच सांगत होतो, मी अत्यंत एक कडवट मराठी आहे. आणि माझ्यावरती संस्कारच त्या प्रकारचे झाले. मी आजोबांचे पुस्तक रूपातनं झाले, बाळासाहेबांचे माझ्या वडिलांचे झाले, महाराष्ट्रातल्या इतक्या अनेक बुजुर्ग लोकांचे झाले. आणि महाराष्ट्र ही काय ताकद आहे ही जशी जशी मला समजत गेली तसा मी जास्तीत जास्त त्याच्या प्रेमात पडायला लागलो. मला आता जून महिन्यामध्ये मला अमेरिकेला बृहन महाराष्ट्र मंडळ अमेरिका यांनी मला आमंत्रित केलेलं आहे. मला त्यांच्यात अध्यक्ष मला इथे भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे आम्ही अमेरिकेमध्ये अनेक 101 शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना अमेरिकेमध्ये मराठी शाळा सुरू होत आहेत, हे काही कमी आहे का? मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. जगभरामध्ये मराठी माणूस पसरलेला आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच. जेवढा महाराष्ट्राचा विचार तुम्हाला इतर भाषांमध्ये आणि इतर लोकांमध्ये जेवढा तुम्हाला नेता येईल, पसरवता येईल आणि आपण किती श्रीमंत आहोत हे सांगता येईल हे कमीच. परंतु महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आज मराठी सोडून ज्या वेळेला मला कानावरती हिंदी ज्या वेळेला यायला लागते त्यावेळेला त्रास व्हायला लागतो. भाषेला विरोध नाही, भाषा उत्तम, पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे. जशी मराठी भाषा आहे, जशी तमिळ भाषा आहे, जशी गुजराती भाषा आहे, जशी तेलुगू भाषा आहे, जशी इतर भाषा आहे, तशी हिंदी ही एक भाषा आहे. या देशामध्ये राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही. राष्ट्रभाषा म्हणून कुठचीही भाषा नेमली गेलीच नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या फक्त कॉरेस्पॉन्डंटसाठी म्हणून इंग्रजी आणि हिंदी ही एवढीच भाषा ठेवली, पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे. हे ज्यावेळेला मी पहिल्यांदा ज्यावेळेला मी बोललो, एक त्याला 15-20 वर्ष झाली, अनेक लोक माझ्या अंगावरती आले आणि मग जेव्हा अंगावरती आले त्याच्यानंतर मी त्यांना गुजरात हायकोर्टाचा त्यांना मी कागद समोर ठेवला. आजही तुम्ही जर समजा गुगलवरती गेलात तर तुमच्या लक्षात येईल हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे. भाषा उत्तम असली तरी आमच्यावरती हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले, हिंदी चित्रपटामधून आमच्या अंगावरती हिंदी आली, पण आपण बोलण्यामध्ये हिंदी का वापरतात आपले मराठी लोक? इतकी उत्तम मराठी भाषा आहे. खरं तर मराठी भाषेमध्ये जो विनोद होतो तो मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या भाषेमध्ये होत असेल. इतकी समृद्ध भाषा, पण आज ही जी भाषा आहे ही घालवण्याचा, बाजूला सारण्याचा ज्या प्रकारचा राजकीय प्रयत्न ज्या प्रकारे होतोय ते बघून माझी तळपायची आग मस्तकात जाते. माझी दीपकजीला माझी विनंती आहे की महाराष्ट्रामधल्या जेवढ्या शाळा आहेत मराठी शाळा सोडून, ते काय ते नवीन लचांड आले ना, CBSE BBSE काय 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 गोष्टी आल्यात नवीन, याच्या पहिलीपासून 10वी पर्यंत पहिली मराठी कंपल्सरी करा तुम्ही.
समजत नाही ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, अमराठी असतील लोक, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, जिथे तुमची मुलं झाली, आणि त्या मुलांना तुमच्या शाळेमध्ये काय शिकवलं जातं? जर्मन, फ्रेंच, जणू का ते देश बोलवतच आहे ना, की या रे मुलांनो या, आमची लोकसंख्या वाढवा.